नमस्कार. आज आपण एका जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. टोनी रॉबिन्सचं अवेकन द जायंट विदिन. या पुस्तकातल्या ज्या मुख्य कल्पना आहेत ना, त्या आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या पुस्तकाची सगळ्यात मोठी आयडिया काय आहे माहितीये? ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक प्रचंड शक्ती, एक जायंट झोपलेला आहे आणि तो फक्त जागा होण्याची वाट बघतोय. कमाल आहे ना? पण मग प्रश्न येतो, या आतल्या जायंटला, या महाशक्तीला जागं कसं करायचं? हाच तर खरा मुद्दा आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपलं आयुष्य बदलू शकतं. चला शोधूया ते उत्तर. तर ही आतली महाशक्ती म्हणजे काय? काही जादू नाहीये. ही आहे आपली स्वतःची ताकद. म्हणजे सातत्याने योग्य गोष्टी करण्याची आणि आपल्याला जे हवंय ते मिळवण्याची क्षमता. आणि या महाशक्तीला जागृत करण्याचा अर्थ काय? सोपं आहे. आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टी, जसे की आपलं आरोग्य, पैसे, नातेसंबंध, स्वतःची ग्रोथ, या सगळ्यावर आपलं नियंत्रण असणं, म्हणजे आयुष्य आपल्या हातात असणं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. खरा बदल कुठून सुरू होतो? तो सुरू होतो एका क्षणातून, जेव्हा आपला साधा विचार एका पक्क्या निर्णयात बदलतो. चला पाहूया हा क्षण कसा असतो. इथेच सगळा खेळ आहे. बघा, मला हे करायला हवं असं म्हणणं वेगळं आणि मला हे करायचंच आहे काहीही झालं तरी असं ठरवणं वेगळं. ही जी शिफ्ट आहे ना, इच्छेपासून थेट वचनबद्धतेकडे, इथूनच खरा बदल घडतो. म्हणूनच म्हणतात, आपलं नशीब हे काही योगायोगानं घडत नाही, ते आपल्या निर्णयांनी घडतं. आपण आज जे निर्णय घेतो तेच आपलं उद्याचं भविष्य ठरवतात. बरं, मग आता पुढचा मुद्दा. बाहेरचं जग बदलण्याआधी आपल्याला आपल्या आतल्या जगावर ताबा मिळवावा लागतो, म्हणजे आपल्या मनावर, आपल्या विचारांवर. कारण सगळं सुरू तर इथूनच होतं. हे समजून घेण्यासाठी एक साधा नियम आहे, ज्याला वेदना आणि आनंदाचा सिद्धांत म्हणतात. आपण माणसं कोणतीही गोष्ट फक्त 2 कारणांसाठी करतो. एक तर वेदना टाळण्यासाठी किंवा आनंद मिळवण्यासाठी. बस एवढंच आहे. आणि यातच खरी गंमत आहे. जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर एक काम करावं लागेल. आपल्या जुन्या वाईट सवयींना प्रचंड त्रासाशी किंवा वेदनेशी जोडा आणि नवीन चांगल्या सवयींना जबरदस्त आनंदाशी. बघा मग कसा आपोआप बदल होतो. आणि मग येतात आपले विश्वास, म्हणजे आपण स्वतःबद्दल आणि जगाबद्दल काय मानतो ते. हे विश्वास म्हणजे काही दगडावरची रेघ नाहीये, ते फक्त आपले दृष्टिकोन आहेत. आणि आपण निवडू शकतो की आपल्याला पुढे नेणारे विश्वास ठेवायचे की मागे खेचणारे. आणि हे विश्वास कसे बनतात? तर आपण कशावर लक्ष केंद्रित करतो यावरून. एक सोपं सूत्र आहे. आपलं लक्ष बराबर आपल्या भावना. जिथे लक्ष तिथे तशी भावना. हे वाक्य तर एकदम परफेक्ट आहे. जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा वाहते. म्हणजे आपण ज्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करू, आपली सगळी एनर्जी, सगळी ताकद तिकडेच जाईल. ठीक आहे, तर आता आपण आपलं आतलं जग, आपलं मानसशास्त्र कसं काम करतं ते पाहिलं. आता वेळ आहे ह्या ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीत, म्हणजे खऱ्याखुऱ्या परिणामांमध्ये कसं बदलायचं याचा प्लॅन बघण्याची. यासाठी टोनी रॉबिन्स एक 6 स्टेप्सची सिस्टीम सांगतात. ऐकायला अवघड वाटलं तरी सोपं आहे. पहिली स्टेप, नक्की काय हवंय ते ठरवा. दुसरी, बदलासाठी स्वतःला तयार करा, म्हणजे वेदना आणि आनंदाचा वापर करा. तिसरी, जुनी सवय करण्याची पद्धत मोडून काढा. चौथी, त्या जागी एक नवीन चांगली सवय तयार करा. 5वी, ही नवीन सवय इतकी करा की ती तुमची सवयच बनून जाईल. आणि 6वी, शेवटची स्टेप, हे सगळं काम करतंय की नाही ते तपासा. सोपं आहे ना? आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, मोठे बदल घडवण्यासाठी एकदम मोठं काहीतरी करण्याची गरज नसते. फक्त रोज फक्त 1% 1% सुधारणा करत राहा. ही रोजची छोटी छोटी पावलं एकत्र येऊन नंतर खूप मोठा बदल घडवतात. पण हे सगळं ज्ञान, हे सगळं प्लॅनिंग एका गोष्टीशिवाय शून्य आहे, आणि ती म्हणजे कृती, ॲक्शन. यशस्वी लोक फक्त विचार करत बसत नाहीत, ते धाडसाने कामाला लागतात. परफेक्ट होण्याची वाट बघत नाहीत, प्रगती करण्यावर भर देतात. त्यामुळे पहिलं पाऊल उचलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपलं शक्तिशाली आतलं जग आणि आपली सातत्यपूर्ण बाहेरची कृती एकत्र येतात, तेव्हा एक नवीन नशीब, एक नवीन आयुष्य घडतं. हे बघा, यशाचं गणित खूप साधं आहे.
80% यश हे आपल्या मानसिकतेवर, आपल्या सायकोलॉजीवर अवलंबून असतं आणि फक्त 20% कामाच्या पद्धतीवर किंवा स्ट्रॅटेजीवर. म्हणजे जर आपलं मन, आपले विचार योग्य असतील तर 80% लढाई आपण तिथेच जिंकतो. आणि इथेच आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येतो. जेव्हा आपण आपल्या भावना, आपले विश्वास, आपले निर्णय या सगळ्यावर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा आपल्या आतली ती महाशक्ती, तो जायंट जागा होतो. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आज जे काही आपण पाहिलं त्याचा वापर करून आपण स्वतःच्या आतली कोणती महाशक्ती जागृत करणार आहोत ह्याचं उत्तर आपल्यालाच शोधायचं आहे.